चला तर एकाच वाक्यापासून सर्व टेन्स शिकूयात. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. वाक्य आहे ते कथा लिहितात. दे राईट स्टोरीज. बघा, ते म्हणजे दे, लिहितात राईट, आणि कथा म्हणजे स्टोरीज, अनेक कथा, त्यामुळे स्टोरीज. एक कथा असेल तर स्टोरी. ते कथा लिहितात. दे राईट स्टोरीज. ते कथा लिहित नाहीत. दे डू नॉट राईट स्टोरीज. दे डू नॉट राईट स्टोरीज. ते कथा लिहितात का? हा आहे व्हर्बल क्वेश्चन. डू दे राईट स्टोरीज. डू दे राईट स्टोरीज. ते कथा लिहित नाहीत का? डोंट दे राईट स्टोरीज. डोंट दे राईट स्टोरीज. ते काय लिहितात? व्हॉट डू दे राईट. व्हॉट डू दे राईट. आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ते कथा लिहित आहेत म्हणजे क्रिया चालू आहे. दे आर रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित आहेत. दे आर रायटिंग स्टोरीज. या ठिकाणी तो कथा लिहित आहे असं असतं तर कर्ता झाला असता ही इज रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नाहीत. दे आर नॉट रायटिंग स्टोरीज. दे आर नॉट रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित आहेत का? आर दे रायटिंग स्टोरीज. आर दे रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नाहीत का? आरंट दे रायटिंग स्टोरीज. आरंट दे रायटिंग स्टोरीज. ते काय लिहित आहेत? व्हॉट आर दे रायटिंग. ते काय लिहित आहेत? व्हॉट आर दे रायटिंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. त्यांनी कथा लिहिल्या आहेत. दे हॅव रिटन स्टोरीज. बघा, या ठिकाणी राईटचं V3 वापरलेलं आहे, रिटन, कारण या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपण परफेक्ट टेन्समध्ये वर्बचा तिसरा फॉर्म वापरतो. त्यांनी कथा लिहिल्या आहेत. दे हॅव रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नाहीत. दे हॅव नॉट रिटन स्टोरीज. दे हॅव नॉट रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या आहेत का? हॅव दे रिटन स्टोरीज. हॅव दे रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नाहीत का? हॅवंट दे रिटन स्टोरीज. हॅवंट दे रिटन स्टोरीज. त्यांनी काय लिहिले आहे? व्हॉट हॅव दे रिटन. व्हॉट हॅव दे रिटन. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 तासांपासून कथा लिहित आहेत. दे हॅव बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नाहीत. दे हॅव नॉट बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित आहेत का? हॅव दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. हॅव दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नाहीत का? हॅवंट दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. हॅवंट दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते किती वेळापासून कथा लिहित आहेत? हाऊ लाँग हॅव दे बीन रायटिंग स्टोरीज. आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. त्यांनी कथा लिहिल्या. दे रोट स्टोरीज. V1 राईट, V2 रोट आणि V3 रिटन आणि V4 असतं रायटिंग. त्यांनी कथा लिहिल्या. दे रोट स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नाहीत. दे डिड नॉट राईट स्टोरीज. दे डिड नॉट राईट स्टोरीज. डीड वापरल्यामुळे V2 ऐवजी V1 वापरायचं आहे, म्हणजेच रोट ऐवजी राईट. दे डिड नॉट राईट स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या का? डिड दे राईट स्टोरीज. डिड दे राईट स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नाहीत का? डिडंट दे राईट स्टोरीज. डिडंट दे राईट स्टोरीज. त्यांनी काय लिहिले? व्हॉट डिड दे राईट.
पास्ट कंटिन्युअस टेन्स. ते कथा लिहित होते. दे वर रायटिंग स्टोरीज. दे वर रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नव्हते. दे आर नॉट रायटिंग स्टोरीज. दे आर नॉट रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित होते का? वर दे रायटिंग स्टोरीज. वर दे रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नव्हते का? वरंट दे रायटिंग स्टोरीज. वरंट दे रायटिंग स्टोरीज. ते काय लिहित होते? व्हॉट वर दे रायटिंग. व्हॉट वर दे रायटिंग. बघा, दे नंतर आपण वर वापरलेला आहे, कारण दे हा अनेकवचनी करता आहे, त्यामुळे दे वर. आता बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. त्यांनी कथा लिहिल्या होत्या. दे हॅड रिटन स्टोरीज. दे हॅड रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नव्हत्या. दे हॅड नॉट रिटन स्टोरीज. दे हॅड नॉट रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या होत्या का? हॅड दे रिटन स्टोरीज. हॅड दे रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नव्हत्या का? हॅडंट दे रिटन स्टोरीज. हॅडंट दे रिटन स्टोरीज. त्यांनी काय लिहिले होते? व्हॉट हॅड दे रिटन. व्हॉट हॅड दे रिटन. किंवा त्यांनी कधी लिहिले होते असं म्हणायचं असेल तर व्हेन हॅड दे रिटन. व्हेन म्हणजे केव्हा. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 तासांपासून कथा लिहित होते. दे हॅड बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नव्हते. दे हॅड नॉट बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. दे हॅड नॉट बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित होते का? हॅड दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. हॅड दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नव्हते का? हॅडंट दे बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते किती वेळापासून कथा लिहित होते? हाऊ लाँग हॅड दे बीन रायटिंग स्टोरीज. आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. ते कथा लिहितील. दे विल राईट स्टोरीज. ते कथा लिहितील. दे विल राईट स्टोरीज. ते कथा लिहिणार नाहीत. दे विल नॉट राईट स्टोरीज किंवा दे वोंट राईट स्टोरीज असं देखील आपण म्हणू शकतो. ते कथा लिहितील का? विल दे राईट स्टोरीज. विल दे राईट स्टोरीज. ते कथा लिहिणार नाहीत का? वोंट दे राईट स्टोरीज. वोंट दे राईट स्टोरीज. ते काय लिहितील? व्हॉट विल दे राईट. व्हॉट विल दे राईट. किंवा ते कधी लिहितील? व्हेन विल दे राईट. व्हेन विल दे राईट. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. ते कथा लिहित असतील. दे विल बी रायटिंग स्टोरीज. दे विल बी रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नसतील. दे विल नॉट बी रायटिंग स्टोरीज. दे विल नॉट बी रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित असतील का? विल दे बी रायटिंग स्टोरीज. विल दे बी रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नसतील का? वोंट दे बी रायटिंग स्टोरीज. ते कथा लिहित नसतील का? वोंट दे बी रायटिंग स्टोरीज. ते काय लिहित असतील? व्हॉट विल दे बी रायटिंग. व्हॉट विल दे बी रायटिंग. आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स.
फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. त्यांनी कथा लिहिल्या असतील. दे विल हॅव रिटन स्टोरीज. दे विल हॅव रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नसतील. दे विल नॉट हॅव रिटन स्टोरीज. दे विल नॉट हॅव रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या असतील का? विल दे हॅव रिटन स्टोरीज. विल दे हॅव रिटन स्टोरीज. त्यांनी कथा लिहिल्या नसतील का? ओंट दे हॅव रिटन स्टोरीज. ओंट दे हॅव रिटन स्टोरीज. त्यांनी काय लिहिले असेल? व्हॉट विल दे हॅव रिटन. व्हॉट विल दे हॅव रिटन. चला आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 तासांपासून कथा लिहित असतील. दे विल हॅव बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नसतील. दे विल नॉट हॅव बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित असतील का? विल दे हॅव बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते 2 तासांपासून कथा लिहित नसतील का? ओंट दे हॅव बीन रायटिंग स्टोरीज फॉर 2 hours. ते किती वेळापासून कथा लिहित असतील? हाऊ लाँग विल दे हॅव बीन रायटिंग स्टोरीज. हाऊ लाँग विल दे हॅव बीन रायटिंग स्टोरीज. चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पुढील वाक्य तुम्हाला म्हणजे कोणत्या वाक्यापासून तुम्हाला सर्व टेन्स शिकायचे आहेत ते कमेंटमध्ये टाईप करा.